नमस्कार. होळीच्या रंगावर अपघाताची काळी सावली. नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज. आज दिनांक 3 मार्च 2026 मंगळवार दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गडमोशी तालुका सिंदेवाही चंद्रपूर जिल्हा येथे सिंदेवाही मारेगाव मार्गावर दुचाकी आणि पादचारी यांच्यात जोरदार धडक झाली. जानी गंगाधर आत्राम वय वर्ष 26 मारेगाव निवासी हे आपल्या दुचाकीने जात असताना पायी चालत असलेले हरी नीलू तिमा राहणार कान्हाटोला जिल्हा गडचिरोली यांना जबर धडक बसली. हरी नीलू तिमा हे गडमोशी येथील SSFM फॅब्रिकेशन येथे कामगार म्हणून कार्यरत आहेत. धडक इतकी भीषण होती की जानी आत्राम यांच्या डोक्याला, कमरेला व पाठीला गंभीर दुखापत झाली असून हरी नीलू तिमा यांचा पायाचा चुराडा झाला आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल लांचेवार आणि पोलीस हवालदार एसनकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्रथम सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. होळीचा सण आनंदाचा असला तरी एका क्षणाच्या निष्काळजीमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे आणि रस्त्यावर सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. या होळीला रंगापेक्षा सुरक्षिततेचा प्राधान्य असणे आवश्यक आहे, कारण आपल्या जीवापेक्षा मोठा कोणताही सण नाही. ब्युरो चीफ लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही.